राज्यात सर्वत्र पावसाचं धुमशान. मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला पावसाचा रेड अलर्ट. राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा. नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर. लंगोटी महादेव मंदिर परिसरात पाणी. नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस. गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलला पावसाचा फटका. एसी लोकलमध्ये पावसाचं पाणी. अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलमधला प्रकार. बीडमधला समता परिषदेचा आजचा मेळावा तुर्तास रद्द. पूरस्थितीमुळे मेळावा पुढे ढकलण्याची भुजबळांची सूचना. ओबीसी मेळाव्याला विरोध नाही. छगन भुजबळांना विरोध. मराठा समन्वयकांची भूमिका. भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही. मराठा समन्वयकांचा इशारा. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जय्यत तयारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक. पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांना मार्गदर्शन करणार. पंतप्रधानांना मदत द्यायला प्रस्ताव कशाला हवाय? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल. महायुतीचे सरकार मदत देण्यात कुचकामी. उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. भारत पाकिस्तानचा महाअंतिम मुकाबला. आज आशिया कपचा अंतिम सामना. दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने सामने. फलटणमध्ये कारचा भीषण अपघात. दारूच्या नशेत चालकाचा प्रताप. दुचाकीवरचे 2 जण गंभीर जखमी. अभिनेता विजय थलापतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी. चेंगराचेंगरीत 39 जणांचा मृत्यू. तमिळनाडूच्या करूरमधील धक्कादायक घटना. बुलढाण्यात दुहेरी हत्याकांड. पोटच्या मुलानं आईवडिलांना संपवलं. घरगुती वादातून आईवडिलांची हत्या. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांची कसरत. गेल्या 12 वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था जैसे थे. पर्यटकांसाठी आनंदाची बाब. ताडोबा सफारीच्या दरवाढीची फक्त अफवा. कोणतीही दरवाढ नाही. सुधीर मुनगंटीवारांची माहिती.